नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचन कट्ट्यावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवराय छत्रपती महाराजांचा लढायांव्यतिरिक्त खरा इतिहास. लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव. भाग 22. प्रकरण पुरंदरचा तह. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नामुष्कीचा एकमेव प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह होय. औरंगजेबाने एका राजपुताला एका मराठ्याविरुद्ध चपकलपणे वापरून महाराजांना कोंडीत पकडल्यामुळे महाराजांना तह करावा लागला. दुसरा कोणी असता तर महाराजांनी त्याचा एकतर अफझलखान केला असता किंवा शाहिस्तेखान. औरंगजेबाने मिर्झाराजेंना 60 लाख रुपयांचा खजिना, 40,000 पायदळ, 30,000 घोडदळ आणि प्रचंड मोठा तोफखाना देऊन महाराष्ट्रात पाठविले. मिर्झा राजाने अत्यंत हुशारीने महाराजांना शह देताना गनिमी काव्याची लढाई होणार नाही याची दक्षता घेत मुत्सद्दीपणा दाखविला. महाराजांच्या विरोधकांना जवळ करण्याचे धोरण मिर्झा राजाने अवलंबिले. त्यात कर्नाटकातील काही राजे आणि वसईच्या स्थानिक कोळी राजांना आपलेसे करत महाराजांच्या आरमारी हालचालीला पायबंद घातला. महाराजांनी ज्यांच्या जहागिरा काढून घेतल्या होत्या अशांना चुस्कारण्यासाठी स्वराज्य विरोधक अशा ब्राह्मण मंडळींना मिर्झा राजाने जवळ करून त्यांना प्रचंड पैसे मोजून गुप्तहेरीचे काम दिले आणि पौरोहित्य करता करता ब्राह्मण मंडळी स्वराज्याच्या कमजोरी तयार करण्याचे फटी शोधण्याचे काम करू लागले. ब्राह्मण मंडळींनी फक्त गुप्तहेरी फोडाफोडीचे राजकारण करून न थांबता मिर्झा राजांच्या यशासाठी यज्ञ अनुष्ठान घालू लागली. मिर्झा राजाने आणखी पुढचे पाऊल टाकले. स्वराज्याच्या दळणवळणाच्या मार्गांची नाकेबंदी करून तेथे मोगली ठाणी उभी केली. पुणे, लोहगड, जुन्नर, कोकण या प्रदेशात महाराजांना सैनिकी हालचाल करता येऊ नये याचा त्याने पुरता बंदोबस्त केला आणि मग मिर्झा राजाने स्वराज्याची पूर्व राजधानी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. राजांवर मानसिक दबाव राहावा म्हणून मैदानी प्रदेशातील प्रजेचा छळ करायला सुरुवात केली. अशा ही परिस्थिती शिवाजी महाराजांनी निर्धाराने प्रसंगाशी सामना करत रयतेचे रक्षण करत 3 महिने पुरंदर लढविला. परंतु पुण्यातील 400 ब्राह्मण मंडळींनी सासवड येथे कोटी चंडी यज्ञ घालून मिर्झा राजाला यश मिळावे यासाठी स्वराज्याच्या भूमीत स्वराज्याच्या विरोधात काम करून 2 कोटी होणांची दौलत प्राप्त करून घेतली. पुरंदर पाडण्याचा मार्ग आणि रस्ता दिलेर खानाला दाखविला. दिलेर खानाने अगोदर वज्रगड ताब्यात घेऊन तेथून पुरंदरवर मारा करून पुरंदर किल्ला पाडला. महाराजांना तह करावा लागला. एक कारण होते रयतेचे हाल आणि दुःख थांबावे. दुसरे बेचिराग होणारा स्वराज्याचा मुलूख वाचावा. तिसरे मनुष्यहानी थांबावी आणि महत्त्वाचे कारण म्हणजे स्वराज्य राखावे. महाराजांनी प्रचंड आढेवेढे घेत आणि मुत्सद्देगिरी दाखवत फक्त 23 किल्ले आणि 4 लाख महसुलाचा भाग मोगलांना देण्याचे कबूल केले. स्वराज्यासाठी 1 लाख महसुलाचा प्रदेश आणि 12 किल्ले राजांनी स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. शिवाय संभाजीराजांसाठी 5,000 मनसबदारी मिर्झा राजांकडून कबूल करून घेतली. आता प्रश्न आपल्याला असा पडतो की महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जरी हा तह केला असला तरी महाराजांना या तहात काय गमवावे लागले आणि मिर्झा राजाने एवढी प्रचंड ताकद आणि सर्वस्व पणाला लावून काय कमावले. महाराजांनी तहात मोगलांना दिलेले 23 किल्ले आणि 4 लाख महसुलाचा भाग हे पूर्वी मोगलांचेच होते. शिवाजी महाराजांनी मोगलांचा आणि आदिलशाहीचा मारलेला जो भाग होता तो पूर्वी सगळा मुलूक मोगलांच्या मालकीचा होता आणि निजामशाहीच्या अस्तानंतर तो मोगलांकडून आदिलशाहीला मिळाला. तेवढाच मुलूक पुरंदरच्या तहाने मोगलांना शिवरायांकडून मिळाला. महाराजांनी आपल्या पारंपरिक जहागिरीतील मुलूक अबाधित ठेवून स्वराज्य वाचविले. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पठाण पहिल्यांदाच दक्षिणेत आले होते आणि त्यांना महाराजांची ही चलाखी ओळखता येणे अवघड होते. तहात 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक मिळाला यावरच ते खुश होते. बाकीचे राजकारण त्यांच्या डोक्यात आले नाही. ही सगळी गणिते मिर्झा राजा जयसिंगांना लक्षात येण्यासारखी नव्हतीच मुळी.
त्याने या तहाला मंजुरी दिली आणि तहनामा तयार झाला. तहात महाराजांनी गमावले काहीच नाही आणि मिर्झा राजाने एवढी मुत्सद्देगिरी दाखवत संपूर्ण विजय मिळवण्याची शक्यता असताना तहात काहीच कमाविले नाही. आपण या तहात काहीच कमाविले नाही याची मिर्झा राजांना कल्पना देखील नव्हती. या तहामुळे महाराजांना झालेला फायदा म्हणजे लढाईच्या धामधुमीतून उसंत मिळाली, रयतेचे नुकसान थांबले, रयतेला स्थैर्य लाभले आणि लष्करातील शिल्लेदारांची प्राणहानी वाचली. हीच शिबंदी पुन्हा काही काळाने स्वराज्य विस्तारासाठी वापरण्यासाठी ती वाचविता आली. न भरून काढता येणारे नुकसान महाराजांनी अशा प्रकारे टाळून नामुष्कीतून पुरंदरचा तह करताना सुद्धा काहीच न गमाविता मोगलांना सरळ हातावर तुरी देण्याचे काम केले. स्वराज्याच्या प्राणावर आलेले संकट महाराजांनी बोटावर निभवून नेले. महाराजांची ही हुशारी फक्त औरंगजेबालाच कळाली. तीही तहनाम्याची झालेली करारपत्रे मिर्झा राजाने मोठ्या हुशारकीने मंजुरीसाठी जेव्हा दिल्लीला पाठवली तेव्हा बादशहाने तहाची कागदपत्रे करारनामा पाहिला आणि बादशहा पेटूनच उठला. त्याला दिलेर खान आणि मिर्झा राजासारख्या शिपाई गड्यांच्या बुद्धीची कीव आली आणि त्याने थेट शिवाजी महाराजांना संपविण्याचा बेत आखला. शिवाजी आपल्या प्रत्येक सेनापतीला अशाच प्रकारे फसवित असल्याचे लक्षात आल्याने बादशहाने जातीने सूत्रे हातात घेतली. त्याने महाराजांना आग्रा भेटीला बोलावले आणि शिवाजी आग्रा भेटीला आला नाही तर करार रद्द करण्यात येईल अशी धमकीच मिर्झा राजांना दिली. कोणत्याही परिस्थितीत शिवाजी महाराजांना आग्र्यास आणून तेथेच संपवून न रहेगा बास न बजेगी बासुरी असा डाव टाकला. परंतु महाराजांनी सुद्धा शिपाई गड्यांचा राजा शिपाईच्याच बुद्धीचा असतो हे औरंगजेबालाही दाखवून दिले. महाराजांनी दस्तूरखुद्द औरंगजेब बादशाच्या हातावर तुरी देऊन पुन्हा एकदा आपण शेरात सव्वा शेर असल्याचे दाखवून दिले. पुरंदरचा तह हा जगातील असा एकमेव तह असेल की ज्यात पराभूताने काही गमावले नाही आणि विजेत्याला काहीच लाभ झाला नाही आणि युद्ध मात्र अनिर्णित स्वरूपात राहून पुढचा इतिहास मात्र वेगळाच तयार झाला. तहासाठी तयार झालेले निष्ठावंत मोगली सरदार मिर्झा राजे आणि दिलेर खान या दोघांनाही औरंगजेबाने नंतर विष घालून ठार मारले. परंतु ज्या शिवाजी राजाला मारण्यासाठी या दोघांचा वापर केला तो शिवाजी राजा मात्र अजिंक्य राहिला. पुरंदरच्या तहाची कलमे: 1. शिवाजी महाराजांकडे फक्त 12 किल्ले आणि 1,00,000 होन उत्पन्नाचा मुलूक राहील. 2. दख्खनचे सुभेदार जेव्हा जेव्हा मोहीम काढतील तेव्हा तेव्हा शिवाजीराजांनी बादशाच्या सुभेदाराच्या हुकुमाप्रमाणे मोहिमा पार पाडाव्यात. 3. विजापूरकरांच्या ताब्यातील तळ कोकणचा व बालेघाटावरचा मुलूक जिंकून शिवाजी महाराजांनी तो त्यांच्याच ताब्यात ठेवण्यास बादशाची मंजुरी असेल त्याच्या बदल्यात महाराजांनी दर साल 3,00,000 होन हप्त्याने एकूण 40,00,000 होन बादशास द्यावेत. 4. पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग, पळसगड, रूपगड, बख्तरगड, मोरबगड, माणिकगड, सरूपगड, साखरगड, मरकगड, अंकोला, सोनगड व मानगड हे 23 किल्ले व 4,00,000 होणांचा मुलूक महाराजांनी बादशाच्या स्वाधीन करावा. 5. संभाजीराजे यास 5,000 स्वारीची मनसब. संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकरांनी औरंगाबाद येथे दख्खनच्या सुभेदारापाशी चाकरीस राहावे. पुढील प्रकरण: बचत धोरण. छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल योद्धा होते, प्रजेची काळजी घेणारे जाणते राजे होते आणि मनुष्यबळ नियोजन करण्यात अद्वितीय असा पायंडा रचणारे होते. हे सर्व जरी खरे असले तरी पैशांच्या बाबतीत योग्य ठिकाणी महाराज चांगलीच काटकसर करीत होते आणि उधळपट्टी हा प्रकार तर महाराजांच्या जीवनात एकाही ठिकाणी पाहावयास मिळत नाही. राज्य सैन्यावर चालते आणि सैन्य पोटावर चालते व सैनिकांचे पोट भरण्यासाठी धनधान्य लागते आणि त्यासाठी लागतो तो पैसा.
शिवाजी महाराजांचे सैन्य एखाद्या मोहिमेवर गेले आणि सैनिकांची उपासमार झाली असा एकही प्रसंग नाही. सलग 2-3 दिवस पुरेल एवढा सुकाधान्य मेवा सैनिकाच्या पदरी कायम ठेवलेला असायचा आणि 2 वेळच्या शिदोरीची कायम तयारी असायची. सैनिकांच्या घोड्यावर असलेल्या जीन सामानात हे आणीबाणीच्या वेळी वापरले जाणारे सुके खाद्यपदार्थ ठेवलेले असायचे. अगदी कमी प्रमाणात सेवन केल्यानंतरही पुरेशी भूक भागवली जाईल असे गूळ शेंगा आणि भाजलेले चणे व इतर वस्तूंचा त्यात भरणा असे. एवढी सगळी आपत्कालीन रसद व्यवस्था महाराजांनी राबविली तरी स्वराज्यासाठी कधीही कोठेही पैशाची कमतरता भासणार नाही याची महाराजांनी कायम दक्षता घेतली. महाराज स्वतः साधेपणात राहत आणि कुठलाही अवास्तव डामडौल कधीच करत नसत. पैशाची अनावश्यक उधळपट्टी करण्यासाठी अनेक राजे महाराजे प्रसिद्ध आहेत, त्यामुळे ते दिवाळखोर झाल्याचेही जगजाहीर आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज मात्र काटकसर आणि बचत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असत, त्यामुळे त्यांचे स्वराज्य नेहमी संपन्न असे. छत्रपती शिवाजी महाराज बादशाह औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला गेले. बादशहाने रक्तात असलेली मोगली गुण दाखविला आणि महाराजांना कैद केले. 4 महिन्यांचा हा काळ महाराजांसाठी एक अग्निदिव्यच होते आणि महाराजांची सत्व परीक्षाच घेत होता. महाराजांनी कैदेतून बाहेर पडण्यासाठी अनेक योजना रचल्या होत्या. पैकी ज्या योजनेमुळे यश येऊ शकेल तिलाच अंतिम रूप देऊन महाराज आग्र्यातून बाहेर पडणार होते. त्यामध्ये पेटाऱ्यातून पसार होण्याचा, वेषांतर करून निसटण्याचा किंवा बादशाचाच खास माणसांना फोडून आपल्याला सामील करून दिल्लीतच गोंधळ माजविण्याचा आणि शेवटचा म्हणजे तहाचा पर्याय करून पाहायचा असे अनेक मार्ग होते. या सर्व योजनांची शक्यता अशक्यता तपासली जात होती. महाराजांनी पेटाऱ्यातून जाण्याचा, वेषांतर करून निसटण्याचा पर्याय अगदी शेवटचा पर्याय म्हणून निवडले आणि मुत्सद्देगिरीचा पर्याय पहिला निवडला. महाराज शत्रुपक्षाशी माणसे हेरण्यास आणि त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात अगदी निष्णात होते. औरंगजेबाचा वजीर जाफर खान अधूनमधून महाराजांच्या चौकशीला विचारपूस करावयास यायचा. महाराज त्याच्याशी अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने प्रेमाने संवाद साधत असत. शत्रूच्या खास माणसाच्या हृदयालाही पाझर फोडणारे शिवराय किती मोठे संवाद कौशल्यांचे बाप असतील याचा विचार केला तर थक्क व्हावे लागेल. महाराजांनी औरंगजेबाच्या वजीराला आपल्या सुटकेसाठी पुढाकार घेण्यास भाग पाडले. महाराजांच्या जीविताची हमी मिर्झाराजे रामसिंग या पितापुत्राने घेतलेलीच होती, परंतु दिल्लीला किती दिवस अडकून पडायचे आणि बादशाह असा पाताळयंत्री की केव्हा दगाफटका करेल याचा नेम नव्हता. म्हणून शक्य तितक्या लवकर वाटेल ते प्रयत्न करून आग्र्यातून बाहेर पडणे आवश्यक होते. महाराजांनी वजीर महोदयांना आपलेसे केले आणि त्यांच्या माध्यमातून बादशाहकडे आपल्याला मुक्त करावे अशी अर्जी केली. अर्थात त्यासाठी महाराजांनी अर्जीवर चांगले वजन ठेवले होते. वजीराने महाराजांची अर्जी बादशाहसमोर मांडली. अर्जीत शिवाजी महाराजांनी म्हटले होते की आपण मला मुक्त करा, मी महाराष्ट्रात परत जातो, राहिलेल्या गड किल्ल्यांच्या चाव्या तुमच्या ताब्यात देतो आणि आदिलशाही कुतुबशाहीवर कब्जा मिळवून देतो आणि त्यासाठी पेशगी म्हणून 1 कोटी रुपये रोख महाराष्ट्रात पोहोचल्यावर लगेच पाठवून देतो. आपली मनसबदारी स्वीकारून हयात आपल्या तख्ताची सेवासुद्धा करतो. वजीराने बादशाहसमोर ही अर्जी मांडली. थोडा वेळ बादशाहने विचार केला आणि बादशाह पूर्णपणे भड़कला. बेवकूफ़, नमक हराम, सियासत की राजनीति कुछ समझते भी हो या नहीं, अभी तक ना समझ ही हो. यह क्या अर्जी लाए हो शिवा की, इसमें हमारा कुछ भी फ़ायदा नहीं और शिवा का भी कुछ घाटा नहीं, और ऊपर से फोकट में रिहाई. बादशाह औरंगजेब को सब समझता है, इसलिए तो दिल्ली के तख्त पे बैठा है. तुम उस शिवाजी की चालाकी को नहीं समझते हो. असे पटापटा बोलता बोलता औरंगजेबाने वजीराच्या 2-4 कानफाडात ओढल्या. वजीर म्हणाला, बादशाह सलामत, हम ना समझे नहीं मेरे आका, आखिर आप क्या कहना चाहते हैं, दिल खुला करके मेहरबानी करें.
बादशाह वजीराला हिसाब समझविला। वजीर साहब, आप जरा दरबारी हिसाब किताब के कागजात लाना, वैसे आपको शिवाजी की चाल का अंदाजा नहीं लगेगा। वजीर दरबारातील हिसाब किताबाची कागदपत्रे घेऊन सामोरा येतो। बादशाह म्हणाला, वजीर साहब, उसमें ज़रा देखिए, तारीख 12 मई, हमारे जन्मदिन की मुबारक मौके पर शिवाजी ने हमको नजराने में कितने रुपए की पेशगी की थी। मेरे आका 1000 रुपये रोक। और हमने उसे मेहरबान होकर कितने की पेशगी की थी? 10,000 रुपये। अब ज़रा बताइए, जो हमारे पास मेहमान के रूप में आए हैं, उनका राजगढ़ से यहाँ आने तक का खर्चा कितना हुआ? 1 लाख रुपये। अब जरा बताइए, शिवाजी यहाँ पर आया तब से उसका और उसकी फौज का मेहमान नवाजी का खर्चा कौन कर रहा है? हुजूर, शाही खजाने से। शिवाजी, उसका लड़का संभाजी और उनके साथ आए 600 लोगों का खाने पीने का, रहने का खर्चा किसकी खजाने से हो रहा है? हुजूर, दिल्ले इलाही जिले सुबहानी के तिजोरी से। वजीर साहब, 600 लोगों की महीने की तनख्वाह कितनी लिखी है? सिर्फ 25,000 रुपये महीना। पिछले 3 महीने से शिवाजी के नौकरों का खर्चा मेहमान नवाजी के खातिर हमारी खजाने से हो रहा है। 3 महीने का 75,000 और जो हमने पेशगी में दिया था वह 10,000। और जब शिवाजी ने हमारे सूरत को लूटा वह कितना रुपया भगाया था? हुजूर, 2 करोड़ रुपया नगद और बाकी हीरे मोती जवाहरात सामान सुमान अलग से। वजीर साहब, इसलिए तो तुम नौकर के नौकर ही रहते हो। हमारे जैसे तख्त पे बैठोगे तो अपने आप हिसाब सोच के बोलने लगोगे। सियासत को ठीक ठाक के समझने के लिए पहले सियासत हासिल करनी पड़ती है और उसके लिए सबसे पहले आमदनी और खर्चे का हिसाब सीखने आना पड़ता है। शिवाजी ने हमारे सूरत से 2 करोड़ रुपया लूटा, ऊपर से यहाँ पर हमारी तिजोरी से 85,000 रुपये खर्च करने लगवाया और हमें सिर्फ 1 करोड़ रुपए की पेशगी की अर्जी करके हमें बेवकूफ़ बनाना चाहता है और ऊपर से रिहाई चाहता है। जो 1 करोड़ की बात कर रहा है वह भी इस वक्त नहीं तो दक्कन के जाने के बाद दूंगा, ऐसे बता रहा है। वजीर साहब, आप पागल तो नहीं हो गए? उस शिवा को मिलके दोबारा ऐसी अर्जी बादशाह सलामत के पास मर्जी के बगैर मत लाना। उस शिवा पर कड़ी नज़र रखो, वह जंगल का पंछी कभी भी उड़ने की ताक में रहेगा। हमारा सारा खेल बिगड़ जाएगा। मोगली सल्तनत को शह देने की ताकत देने वाले दक्खनियों को ख़त्म करने की ही हमारी सियासत चलती रहेगी। बाकी आलम दुनिया पे तो हमारा चांद सितारा लहरा ही रहा है। एक एक रुपया जुटाने से सियासत बनती है और एक एक रुपया बचाने से सियासतें सलामत रहती है, बढ़ती है। सीखो कुछ उस शिवा से। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक हालचालीची नोंद औरंगजेबाने ठेवलेली आहे, म्हणून त्याला महाराजांचे हिशोबी राजकारण आणि बचतीचे धोरण कळले. महाराज आग्र्याला गेले. बादशाहच्या भेटीला बादशाहच्या खर्चाने त्याच्या वाढदिवसाच्या प्रसंगी नजराणा पेश केला. फक्त 1,000 रुपयांचा. घेतला 10,000 रुपयांचा आणि महाराजांसोबत आलेल्या सैनिकांसह महाराजांचा खर्च पाहुणे म्हणून बादशालाच करावा लागला. स्वराज्यातील मावळ्यांनी मोठ्या कष्टाने उभारलेली ही दौलत जपताना महाराज केवढे गंभीर होते हे यावरून दिसून येते. सुरतेवर छापा टाकून मिळवलेले 2 कोटीपैकी अर्धेच म्हणजे 1 कोटी रुपये फक्त परत करण्याची महाराजांची तयारी आणि त्या बदल्यात सुटकेचा प्रस्ताव मांडणे हे किती मोठ्या मुत्सद्देपणाचे द्योतक आहे. मोगलांचेच पैसे मोगलांना देताना सुद्धा महाराज काटकसर करून पैसे बचत करताना दिसतात. सुरतेचे 1 कोटी आणि आग्र्यातील बादशाने महाराजांसाठी खर्च केलेले जवळपास 85,000 रुपये ही सुद्धा निव्वळ बचत नाही तर काय. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी हेच केले. मोगलांच्या ताब्यातील घेतलेल्या अनेक किल्ल्यांपैकी फक्त 23 किल्ले देऊन मिर्जा राजांची बोळवण केली. ते फक्त औरंगजेबाच्याच लक्षात आले. तेही तो स्वतः अनेक वर्षे दक्षिणेचा सुभेदार राहिल्यामुळे.
नाही तर चाणाक्ष बादशाच्या सुद्धा ही गोष्ट आयुष्यभर लक्षात आली नसती. पुरंदरच्या तहातील आणखी एक कलम होते, ते म्हणजे महाराजांनी 40 लाख रुपये रोख मोगलांना द्यायचे. महाराजांनी त्यावर असा तोडगा काढला की मी आदिलशाहीचा मुलूक तुमच्या परवानगीने काबीज करतो आणि त्या प्रांतातून वसुली करून दरवर्षी 3 लाख रुपये हप्तेबंदीने पूर्ण करतो. आता जे शिवाजी महाराज एकदा केलेला तह 6 महिने सुद्धा पाळत नसायचे, ते 13 आणि 14 वर्ष कोठे पाळतील. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी पुरंदरच्या तहातील या कलमाला मंजुरी मिळवली. शिवाय संभाजीराजांना 5,000ची मनसब म्हणजेच मराठ्यांच्या 5,000 फौजेचा खर्च औरंगजेबाच्या तिजोरीतून. जवळपास 4 वर्षे या 5,000 फौजेचा खर्च औरंगजेबाच्या तिजोरीतून महाराजांनी करून घेतला. महाराजांच्या या काटकसरीच्या बचतीच्या धोरणामुळे प्रतिकूल परिस्थितीही स्वराज्य कधी कडकीत आले नाही. तेव्हा कर्जबाजारी होण्याचा तर प्रश्न येतच नव्हता. या काटकसरीचा आणखी एक भाग म्हणजे महाराज कोणत्याही किल्ल्यावर 500पेक्षा जास्त सैन्य ठेवत नसत, परंतु तरीही किल्ला अजिंक्य ठेवण्यासाठी, लढता ठेवण्यासाठी योग्य ती तरतूद मुबलक प्रमाणात शस्त्रास्त्रे तयारीत ठेवलेली असत. परंतु त्याचवेळी वेगवान हालचाली करण्यासाठी मात्र प्रत्येकी 2 घोडेस्वारांमागे प्रत्येकी 3 घोड्यांची व्यवस्था केलेली असायची. प्रशासनाचा कमीत कमी खर्च पगारावर व्हावा म्हणून महाराजांनी कमीत कमी सैन्य किल्ल्यावर ठेवले आणि बाकीचा बचत झालेला पैसा रयतेच्या कल्याणासाठी वापरला. पांढरा हत्ती पोसण्याचे उद्योग महाराजांनी कधीच केले नाहीत आणि सैनिकांचा पगारही कधी थकविला नाही. उलट मोहिमेवर निघताना प्रत्येक सैनिकाला किमान 4 महिन्याचा आगाऊ पगार देऊन महाराज सैनिकांच्या कुटुंबाचीही काळजी घेत. लढाईवर जाणाऱ्या कुटुंबावरही एक पालक म्हणून छत्र धरणारा हा जाणता राजा जगाच्या पाठीवर फक्त महाराष्ट्रातच घडू शकला आणि त्याच्या शिल्पकार होत्या मा जिजाऊ साहेब. जेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 12व्याच दिवशी माँसाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, तेव्हा माँसाहेबांच्या व्यक्तिगत खजान्यात जवळपास 25 लक्ष होऊन म्हणजे जवळपास 1 कोटी रुपये शिल्लक होते. बचतीची ही शिकवण जिजाऊंनी स्वतः अंमलात आणली आणि राजांनाही त्याचे अनुकरण करण्यासाठी एक जिवंत धडा घालून दिला. भाग 22 समाप्त. धन्यवाद.